हा जो आज मोर्चा झाला सत्याचा मोर्चा, याबाबत तुमचं मत काय? संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये जी मताची चोरी झालेली आहे आणि संपूर्ण जनता हैराण आहे. म्हणून या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि त्यांचे सर्व मित्रपक्ष या सर्वांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून, इंडिया फ्रंटच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला जबाब विचारण्यासाठी आणि जी मताची चोरी झालेली आहे ती मताची चोरी या ठिकाणी पुढच्या काळामध्ये थांबली पाहिजे. बॅलेटवरती इलेक्शन झाल्या पाहिजे आणि मताची चोरी ज्यांनी केली त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. याकरता आम्ही सर्वांनी, महाविकास आघाडी सर्व कार्यकर्त्यांनी हा महामोर्चा काढलेला आहे. केंद्र सरकारचं, आयोगाचं लक्ष वेधून ज्या चुका झाल्या त्या होऊ नये आणि निपक्षपाती या ठिकाणी लोकशाहीच्या माध्यमातून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन झाल्या पाहिजे. या ठिकाणी आमची आणि यापुढे जर का इलेक्शन आयोगाने पण परत कारवाई काही केली नाही, याच्यावर काही निर्णय ठोस घेतला नाही, तर तेव्हा आपलं काय पाऊल असेल? तर तेव्हा आमचे सर्व राज ठाकरे साहेबांनी, उद्धव ठाकरे साहेबांनी, आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी, राहुल गांधींनी सर्वांनी सांगितलेलं आहे की मग ह्या ठिकाणी उठाव होणार. मग जनतेचा उठाव झाला, तुम्हाला माहिती काय होतंय, जनतेचा उठाव झाला तर नेपाळसारखी परिस्थिती होऊ नये आणि म्हणून त्यांनी दक्षता घ्यावी. कार्यकर्त्यांमध्ये फार मोठा असंतोष आहे, नाराजी आहे, राग आहे. त्यासाठी आताच तुम्ही ह्या ठिकाणी शहाणे झालं ठीक आहे, नाहीतर मग कार्यकर्ते काय करतील याचा नेम नाहीये. कायदा आणि सुव्यवस्था या ठिकाणी प्रश्न निर्माण होईल. त्यासाठी लवकरात लवकर आपण या ठिकाणी चांगला निर्णय घ्यावा. जी मताची चूक झाली इथून पुढच्या काळामध्ये होता कामा नये आणि बॅलेटवरती इलेक्शन झाले पाहिजे अशी आमची मागणी. आता जर का या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक विलंब झाला, मग येथे इलेक्शन जर का अजून थोडी पुढे ढकलली गेली, तर त्यावर तुमचं काय मत आहे? नाही, आता सरकार त्यांचं आहे, आयोग त्यांचा आहे, त्या ठिकाणी कोर्ट त्यांचे, सर्व त्यांचे, ते काय पण करू शकतात. परंतु आता लोकांचा अंत सुटलेला आहे. म्हणून सर्व कार्यकर्ते, महाविकास आघाडी सर्व कार्यकर्ते, आमच्या भगिनी सर्व या ठिकाणी आता गपचीप बसणार नाही. मग रस्त्यावरती येऊन उठाव होईल आणि उठाव झाला तर मग किती मोठं सरकार असू द्या, मग त्याला त्या ठिकाणी त्याला पळता पाय काढायला लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं ते? नक्कीच त्यांनी जरी इलेक्शन, एकतर मतदार याद्या साफ केल्या पाहिजेत, त्याच्यानंतर इलेक्शन घेतलं पाहिजे. आणि आता सप्टेंबर महिन्यामध्ये राजसाहेबांनी जो आमचा मेळावा घेतला आणि आम्हा सगळ्यांना, मी पुण्यातून आलेली आहे, आम्हा सगळ्यांना मतदार यादीचा अभ्यास करायला सांगितलं. आम्ही बोगस मतदार आयडेंटिफाय करून ठेवलेले आहेत. एक तर त्यांनी मुदत घेऊन हे सगळं क्लीन करावं, नाही केलं तर त्यांना चोप देण्याचा निर्धार आम्ही सर्व पक्षांनी केलेला आहे. ते परवा दिवशीच पुण्यामध्ये पण आमचा मेळावा झाला. तिथे काँग्रेस पक्ष होता, शरदचंद्र राष्ट्रवादी पवार पक्ष होता, आम आदमी पक्ष होता, मनसे, शिवसेना, आम्ही सगळ्यांनी निर्धार केलाय की या बोगस मतदारांना आम्ही चोपल्याशिवाय राहणार नाही. आता बऱ्याचदा असं पण होतं, असं पण समोर आलंय की जे बोगस मतदार त्याच्यामध्ये ऍड झाले आहेत, बट तिकडचे जे मूळ स्थानिक मतदार आहेत, जो तिकडचा स्थानिक रहिवाशी आहे, त्याला त्या मतदार यादीतून गाळलं गेलं. त्यावर तुमचं काय मत? नाही, निश्चितच. म्हणजे आम्ही आमच्या एक छोट्या, म्हणजे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात मी राहते, तिथल्या 75 याद्यांचा आम्ही जो अभ्यास केला, तर बाहेरची नावं बरीच घातलेली आहेत. आयत्या वेळेला लोकांची नावं डिलीट होतात आणि आम्ही सगळ्यांनी जे ऑब्जेक्शन घेतलेली आहे, तर आम्ही इलेक्शन कमिशनला पुराव्यांसहीमध्ये आम्ही ते सगळे पुरावे दिलेले आहेत. आमचं पत्र दिलेलं आहे. एका सोसायटीच्या नावावर किंवा वस्तीच्या नावावर जर तिथे 25च लोक राहत असतील तर 100 लोकांची नावं तिथे ऍड केलेली आहेत. घर क्रमांक 0 किंवा नील असणाऱ्या पत्त्याचे अनेक, म्हणजे 75,000 जे मतदार आहेत त्याच्यामध्ये 13,000 असे लोक आहेत ज्यांना 0 पत्ता आहे. 4च्या प्रभागामध्ये लोकांना, नगरसेवक घराघरापर्यंत जाणं अपेक्षित आहे. जर पत्ताच नसेल तर नगरसेवक कसा काय घरापर्यंत पोहोचू शकेल?